नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. हरियाणाची व्हॅकन्सी निघालेली आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी श्रीकृष्ण आयुष युनिव्हर्सिटीची व्हॅकन्सी निघालेली आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये त्यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि ते एलिजिबल आहे की नाही ते कॅन्डिडेट ते आपल्याला ते ऑनलाईनमध्येच त्यांनी सांगणार आहे. नॉन टीचिंग आणि पॅरामेडिकलची ही रेग्युलरची व्हॅकन्सी निघालेली आहे याच्यामध्ये. यांचं पब्लिशची डेट आहे 28/7/2026 ह्या तारखेला त्यांनी पब्लिश केलेला आहे आणि त्यांचा हा ॲडव्हर्टाइजमेंटचा हा नंबर आहे त्यांचा. तर आपण आता हे डिटेलमध्ये पूर्ण बघूया. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कोणत्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत, कोणासाठी किती व्हॅकन्सी आहेत, क्वालिफिकेशन काय, पेमेंट काय, हे पूर्ण इन डिटेलमध्ये आता आपण हे बघणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याच्यामध्ये नाही का त्यांनी आपल्याला आता नाही का सांगण्यात आलेलं आहे की रजिस्ट्रेशन हे आपल्याला हे ऑनलाईन करायचं आहे. आपल्याला ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि आपल्याला ऑनलाईन फॉर्मही सबमिट करायचा आहे. त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि बिफोर अप्लाय पोस्टच्या नंतर आपल्याला त्याची एक नाही का प्रिंट वगैरे व्यवस्थित काढून ठेवायचं आहे. क्वालिफिकेशन वगैरे व्यवस्थित मेन्शन वगैरे करायचं आपल्याला. त्यानंतर आपला आय डी पासवर्ड आणि ते सगळं आपल्याला नाही का व्यवस्थित ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करायचं आहे. जो आपला मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. आपल्याला ऑल डॉक्युमेंट्स आपले जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. कारण की हे नाही का कंप्लीट आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण इन डिटेलमध्ये करायचं आणि शेवटी आपल्याला ते एक्सेप्टमधून आपल्याला फॉर्म येणार आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट ऑनलाईनच करायचं आहे, पेमेंट वगैरे. त्यानंतर आपल्याला प्रिंट काढून ती आपल्याला आपल्याकडे ठेवायचं आहे सबमिट केल्यानंतर. तर आपण आता ह्याच्यामध्ये नाही का व्हॅकन्सी कोणाची किती आहेत ते बघणार आहोत आणि डेट कोणती लास्ट आहे ते आपण डिटेलमध्ये बघूयात. तर याच्यामध्ये नाही का त्यांनी नाही का ओपनिंग डेट सांगितलेलं आहे 30/7/2026 म्हणजे कालपासून हे ॲप्लिकेशन ऑनलाईन सुरू झालेत भरण्यासाठी आणि ह्याची क्लोजिंग डेट आहे 21/8/2026 ते 4 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म अप्लाय करू शकतो. म्हणजे 21/8 ह्याची लास्ट डेट आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे अप्लाय करायला पाहिजे. व्हॅकन्सी छान आहे ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन वगैरे ते दिलेले आहेत. खूप मोठा व्हिडिओ म्हणजे PDF टाकलेली ह्यांनी. तर आपण आता डायरेक्ट आपल्या पोस्टवर कोणते पोस्ट आहेत पण ते बघूयात आता ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट म्हणजे का स्टाफ नर्सचं पोस्ट आहे ह्याच्यामध्ये. आता हे कॅटेगरी वाईज आपल्या रिझर्व्ह बेड म्हणून रिझर्व्ह जी व्हॅकन्सी आहे ती केलेल्या आहेत. स्टाफ नर्सच्या ह्या ठिकाणी टोटल 25 व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर आयुर्वेदिक फार्मासिस्ट म्हणून आहे त्यांचे 6 व्हॅकन्सी आहेत. आणि क्लर्क म्हणून ह्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्यांचे 29 व्हॅकन्सी आहेत. असे हे छान व्हॅकन्सी निघालेली ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये नाही का आपण आता बघूयात की पेमेंटचं स्केल त्यांचं काय आणि एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन काय. आता आपण हे नेक्स्ट स्टेप बघूयात. तर ह्याच्यामध्ये त्यांनी नाही का स्टाफ नर्ससाठी सांगितलेलं आहे नाही का मॅट्रिक म्हणजे 10वी-12वी आपलं रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं पाहिजे. GNM वगैरे कंप्लीट पाहिजे. हरियाणाचं यांचं न्यू रजिस्ट्रेशन पाहिजे ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि हिंदी संस्कृत जर असेल 10वी-12वीच्या वेळेस त्याचे पण सब्जेक्ट इन्क्लूड होणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी पेमेंट पण छान आहे आपल्याला. पेमेंटचं ह्या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 हे ₹400 एवढ्या पेमेंट ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी पेमेंटचा इश्यू नाही ह्या ठिकाणी काहीच. त्यानंतर आयुर्वेदिक फार्मासिस्टला पण त्यांना सांगण्यात काय आलेलं आहे ह्या ठिकाणी त्यांचं युनिव्हर्सिटी थ्रू त्यांचं ॲप म्हणजे फार्मासिस्ट झालेलं पाहिजे त्या ठिकाणी 10वी-12वीचं आणि फार्मसीचा कोर्ससुद्धा कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी. त्यांना पण पेमेंट सांगण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 इतका पेमेंट सांगण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी क्लर्कची जागा आहे. ह्या क्लर्कवाल्यांना सांगण्यात आलेलं आहे 10वी-12वी ह्यांचं कंप्लीट पाहिजे BA MA मध्ये त्या ठिकाणी. आणि त्यांना पेमेंट 19,900 ते 63,200 इतका पेमेंट राहणार आहे ह्यांना. ह्या ठिकाणी हे त्यांचं पेमेंट झालेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की नॅशनॅलिटी सिटिझन्स आपलं सब्जेक्ट कोणतं आहे ते. ह्या ठिकाणी एलिजिबिलिटीची जी कंडिशन सांगितली नॅशनॅलिटीबद्दल सिटिझन ऑफ इंडिया आणि सब्जेक्ट ऑफ नेपाळ ह्यांना जे आहेत तेच भरू शकतात ह्या ठिकाणी. आता एज लिमिटेशन बघूया आपण ह्याच्यामध्ये. हरियाणाचे जे कास्ट वाईज त्यांनी एज सांगितलेली ह्या ठिकाणी 5 वर्ष वगैरे सांगण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी. जर तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तुम्ही कमेंट करा PDF पाहिजे म्हणून. कमेंटमध्ये केल्यावरती मी तुम्हाला पाठवून देईल. आता ह्या ठिकाणी फीस सांगण्यात आलेली आहे. तर ह्या ठिकाणी नाही का फीस मेलसाठी जे आहेत मेल कॅन्डिडेट त्यांना 1500 सांगितलेलं आहेत. फिमेल कॅन्डिडेटसाठी नाही का 750 आहेत. आणि नंतर OBC DSC BCA जे हे कॅटेगरीचे आहेत मेल फिमेल त्यांना 375 सांगितलेले आहेत. डिसॅबिलिटी जे पेशंट हे डिसॅबिलिटीचे जे असतात आपले कॅन्डिडेट
त्यांना नील म्हणून सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला नाही का आपले ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे. आता हे मार्क वाईज त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. खूप मोठी PDF आहे ही PDF हवी असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये PDF करा, मी तुम्हाला PDF सेंड करून टाकन. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.